मिथुन राशीचे रहस्य. माझा जन्म मिथुन राशीतच का झाला? सत्य उलगडणारे रहस्य. माझा जन्म याच राशीत का झाला? मिथुन रास विनोदबुद्धी आनंदी जीवनाचं वर्म पूर्ण करतात गतजन्मातील कर्म. नमस्कार, मी सर्व जातकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. माझा जन्म याच राशीत का झाला या विषयाचा आपण राशीनुसार सविस्तरपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत. त्यानुसार आज आपण मिथुन राशीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला अधिक उन्नत आणि समृद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचू शकेल. हा विषय तुम्हाला आधीच माहीत असल्यामुळे साहजिकच आहे की त्याला समजून घेण्याची तुमची उत्सुकता ही वाढलेली असेल. मात्र सर्वात आधी आपण विषय प्रवेश म्हणून मिथुन राशीच्या बाबतीत थोडक्यात माहिती समजून घेऊया. मृग नक्षत्राचे 3रे व 4थे चरण, आद्रा नक्षत्राचे 4 चरण आणि पुनर्वसू नक्षत्राचे पहिले 3 चरण अशा एकूण 9 चरणांनी मिथुन राशी तयार झालेली आहे. बोलण्यात अत्यंत पटाईत असणाऱ्या लोकांची राशी म्हणून मिथुन राशीची विशेष ओळख आहे. निसर्ग कुंडली ही राशी तृतीय स्थानात येते. आकाशात दिसणारं पती-पत्नीचं जोडपं, पुरुषांच्या हातातील गदा ही सामर्थ्यदर्शक व स्त्रीच्या हातातील वीणा ही संगीत व कलेचं द्योतक मानली जाते. अशा अलौकिक वैशिष्ट्यांनी मिथुन राशी बनलेली आहे. ही द्विस्वभावाची व वायुतत्वाची राशी आहे. राशी स्वामी बुध ग्रह असल्यामुळे मिथुन जातक हे अत्यंत बुद्धिमान, हुशार, उत्तम संवाद कौशल्याचे धनी असतात. बडबडा स्वभाव असला तरी या लोकांचे मित्र फार कमी असतात. साहित्याकडे त्यांच्या विशेष झुकाव असतो. उत्तम शब्दग्रह व विचार करण्याची शक्ती असल्यामुळे मिथुन जातक साहित्यकारही असू शकतात. संगीताच्या प्रभावात हे लोक फार लवकर येतात. कुणाचाही प्रभाव यांच्यावर लवकर चढतो. द्विस्वभाव राशी असल्यामुळे घाईगर्दीत केलेलं काम त्यांना आवडत नाही. मात्र कोणत्याही एका कार्यात संतुष्ट न राहणं हा या लोकांचा एक मुख्य दुर्गुण म्हणता येईल. अनेक वेळा एकाच वेळी कार्य केल्यामुळे सगळ्या कार्यांच्या पूर्णत्वासाठी वेळ लागतो. त्यामुळे परिश्रम करूनही योग्य ते फळ योग्य वेळी मिथुन राशीच्या लोकांना मिळत नाही. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. आता आपण तुमचा जन्म मिथुन राशीमध्येच का झाला हे समजून घेऊया. तुमचा जन्म मिथुन राशीमध्येच का झाला तर मागच्या जन्मात केलेले अतिरिक्त परिश्रम, केलेलं कार्य आणि त्याचा दृश्यरूप म्हणजे तुमच्या या जन्मात मिथुन राशीत जन्म झाला. वायू तत्वाच्या राशीत तुम्हाला जन्म मिळालेला आहे, तो आनंदाने जीवन जगण्यासाठी. तुम्ही जिथे असता त्यांच्या आसपास तुम्ही आनंदाचं वातावरण निर्माण करतात. हलक्या फुलक्या वातावरणाची तुम्ही सतत निर्मिती करत असतात. गप्पा विनोद करणं हा तुमचा स्थायी स्वभाव आहे. तुमच्या पंचम स्थानात शुक्राची तुळ रास येते. शुक्राची ती मूळ त्रिकोण रास असल्यामुळे अर्थातच कोणतीही गोष्ट आनंदाने घेणं, कोणताही प्रश्न आनंदाने विनोद बुद्धीने सोडवणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे. वायू तत्वाच्या या राशीमध्ये मिथुन ही कुमारी रास मानली जाते, म्हणजे सर्वात लहान रास मानली जाते. म्हणूनच बुद्धिमान असली तरी डोईजड बुद्धी इथे नाही. म्हणजे बुद्धिमान आहे पण खूप ज्ञानी असल्याचा आव तुम्ही कधीही आणत नाही. यासाठीच हा जन्म तुम्हाला मिळालेला आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तुमच्या धर्मस्थानात शनिदेवाची कुंभ रास येते, जी त्याची मूळ त्रिकोण रास आहे. बुद्धिमत्तेचं धर्माचं आचरण करणं म्हणजे तुमच्या बुद्धीला मानवेल त्या पद्धतीने तुम्ही धर्माचं आचरण करता. कुणी सांगितलं म्हणून तुम्ही पूजेला बसेल असं कधीच घडत नाही. तुमच्या बुद्धीला जी पूजा मानवते, ज्या पद्धतीने मानवते, ज्या पद्धतीने तुम्हाला श्रद्धा वाटते त्या पद्धतीने तुम्ही पूजा करता. कर्म करत असताना कमीत कमी कर्म करून पुढचा मार्ग धरणं हा तुमचा आवडीचा उद्योग आहे. कोणत्याही कामात शॉर्टकट शोधणं ही तुमची आवडती बाब आहे. कदाचित यासाठी तुमचा जन्म या राशीत झालेला आहे. हार्डवर्क करण्यापेक्षा शॉर्टवर्क करणं, स्मार्ट वर्क करणं तुम्हाला अधिक आवडतं. वास्तविक पाहता मिथुन रास ही निसर्ग कुंडलीच्या तृतीय स्थानात येत आहे. या स्थानावरून आपण पराक्रम, परिश्रम पाहतो. मात्र त्यांच्या 180 कोणात तुम्ही भाग्य जास्त महत्त्वाचं मानता. लाभ तुम्हाला पूर्णत्वाने प्राप्त होतो कारण तुमच्या लाभस्थानात मेष रास येते, जी मंगळ ग्रहाची रास आहे.
तुमचा जन्म हा मोक्षप्राप्तीसाठी झालेला आहे, कारण तुमच्या व्ययस्थानात शुक्राची वृषभ रास येते. आयुष्याचा संपूर्ण आनंद घेऊन आपली सर्व कर्तव्य करून संपूर्ण कार्य करून तुम्ही मोक्षाकडे जाता. मिथुन राशीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा चंद्र तुमच्या राशीत आलेला आहे. याचा अर्थ धनेश तुमच्या राशीत आलेला असतो. धन, कुटुंब, वाणीचा अधिपती जेव्हा तुमच्या राशीत आलेला असतो तेव्हा उत्तम धनप्राप्ती होणं, वाणीमध्ये गोडवा असणं, कौटुंबिक ऐक्य जपणं या बाबी तुमच्यामध्ये नैसर्गिक असतात. तुम्ही देखील त्यांना पूर्णत्वाने जगतात. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाक्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता माझा जन्म मिथुन राशीतच का झाला, तर मागील जन्मात अपूर्ण राहिलेली कामं ही पुढे नेण्यासाठी तुमचा या राशीत जन्म झालेला आहे. मग कर्म 3 प्रकारचे असू शकतात. मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मिथुन राशीत मृग नक्षत्रात तुमचा जन्म झालेला असेल तर मागील जन्मात कुणीतरी तुमच्याशी शत्रुत्व केलेलं आहे. विनाकारण तुम्हाला मागील जन्मात त्रास झालेला आहे. त्या त्रासाची प्रतिक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही या जन्मात आलेला आहात. मग मागील जन्मात जेथून कुठून आला त्रास झालेला असेल त्यांच्यावर यश मिळवण्यासाठी ईश्वराने तुम्हाला सुंदर उंची दिलेली आहे, सुंदर डोळे दिलेले आहेत, बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि संघर्ष करण्याची क्षमता दिलेली आहे. यानंतर मिथुन राशीत आणि आद्रा नक्षत्रात तुमचा जन्म झालेला असेल तर मागच्या जन्मात तुम्ही काहीतरी एक स्वप्न पाहिलेलं असतं. त्या स्वप्नांसाठी तुम्ही प्रचंड प्रयत्नशील होते, त्या दिशेने वाटचाल करत होते. तुमची वाटचाल बऱ्यापैकी पुढे गेलेली होती आणि तो तुमचा जन्मच संपला. मात्र ते तुमचं ध्येय पूर्ण करायचं राहिलं. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचा मिथुन राशीत जन्म झाला आहे. असे अनेक मिथुन जातक असतात की ज्यांचा जन्म आद्रा नक्षत्रात होतो आणि ते या जन्मात दैदिप्यमान कार्य करून देखील दाखवतात. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर तुमचा जन्म हा मिथुन राशीत आणि पुनर्वसू नक्षत्रात जर झालेला असेल तर मात्र मागच्या जन्मामध्ये तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं कार्य करत होतात. काहीतरी संशोधन कार्य करत होतात, काहीतरी लिखाण करत होतात, काही अभ्यास करत होतात. मात्र ते कुठेतरी अपूर्ण राहिलं. आता त्यातीलच शेवटचा भाग हा पूर्ण व्हायचा राहिला आहे. म्हणूनच या जन्मात तुमचा जन्म मिथुन राशीत झाला. अशा जातकांना ईश्वराने लेखन कला दिलेली असते, वाचन कला दिलेली असते, अभ्यासाचे कौशल्य दिलेलं असतं. हे सर्व घेऊन तुम्ही या भूतलावर येतात. असे अनेक जातक आहेत की जे मिथुन राशीत पुनर्वसू नक्षत्रात जन्माला आलेले आहेत आणि उत्तम लेखक म्हणून त्यांनी मोठं नावलौकिक कमवलं आहे. उत्तम कार्य त्यांनी केलं. याच पद्धतीने कार्य करण्यासाठी तुमचा जन्म हा झालेला आहे. हे कार्य जर या जन्मात पूर्ण झालं नाही तर तुम्ही पुन्हा एकदा नव्याने जन्म घेता. पुन्हा एकदा हीच कामं तुम्हाला करायची असतात. आता थोडक्यात नवीन जन्म म्हणजे पहिला जन्म जिथे संपला तिथून पुढच्या जन्माची सुरुवात होते आणि पुढचा जन्म जिथे संपतो तिथून पुढच्या जन्माची आणखीन सुरुवात होते असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे माझा जन्म मिथुन राशीत का झाला हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत. म्हणूनच पुढील भागात नक्की भेटूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.